हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल अनदर ब्लॉग. जवळपास 1 वर्ष झालं आपले ब्लॉग व्हिडिओ बंद होते आणि आता आपण परत एक बार ब्लॉग व्हिडिओ चालू करणार आहोत. तर ब्लॉग व्हिडिओ बंद होण्याचं कारण या मागील 1 वर्षामध्ये आपल्यासोबत खूप काही घडलेलं आहे, खूप काही गोष्टी झालेल्या आहेत आणि चला जाऊ द्या, जे झालं ते झालं. आता आपण ब्लॉग व्हिडिओ चालू करूया. तर आपण आता आहोत नांदेडला आणि आपल्याला जायचं आहे वृंदावन, मथुरा. तर आपली गाडी 9 वाजता आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 7:30. तर आपण आता रूमवरच आहोत. दाढी काही केलं नाही. तर बघूया, टाईम असेल तर दाढी करूया, नसतं असं जाऊया समोर तिथं करूया. तर चला मग भेटूया रेल्वे स्टेशनवर. तर आपण आता रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत गणू आणि बळवंत पण आहे. लागलेली आहे आपली संपर्क क्रांती एक्सप्रेस आणि शीट पण भेटलेली आहे आपली, दाखवतो तुम्हाला. हो, आता दाढी केल्यानं थोडं चांगलं वाटायला, नुसतं लई बेकार दिसू लागलो. बघा आपला तिसरा पार्टनर. तर गाडी 9चा टाईम आहे निघण्याचा आणि आता 8:56 झालेले आहेत. तर बुकिंग पण झालेली आहे गाडीची आणि आपण आहोत S8मध्ये स्लीप क्लास. तर चला मग मला बसूया सीटवर जाऊन आणि निघाल्यानंतर दाखवतो गाडी स्टार्ट झाल्यानंतर. तर आपली गाडी निघालेली आहे 9 वाजता कंप्लीट. 1 मिनिट लेटच आहे, 9 वाजता 1 मिनिटाला निघाली आहे. तर बाय बाय नांदेड, भेटूया 8 दिवसानंतर नांदेडमध्ये आता परत. तर चला मग स्टार्ट करूया. सुरू झालेली आहे आपली जर्नी. तर आता आपण आलो आहोत जालनाला आणि नांदेडमधून निघालो तसं झोपी गेलो आणि आता उठलो आहे बघा. झोपताना काहीतरी रुतले वाटत. तर जालनाला हे बघा, हे जालना स्टेशन आहे आणि 2 ते 3 मिनटाचा होल्ड टाईम आहे. 2 ते 3 मिनटं थांबून निघणार परत गाडी. आणि गाडी पूर्ण खाली आहे. जनरल डबा आणि या जनरल डब्यामध्ये पण तेवढी गर्दी नाही जेवढी अपेक्षा राहते जनरल डब्यामधून, की एवढा गर्दी आहे. आणि आमच्या कोचमध्ये TC हे बघा, मेन म्हणजे मजा करणार तिकीट. तर जालन्याहून गाडी निघाली आहे आता. हे आहे जालना स्टेशन. इथून 2 मिनटाच्या हॉल्टनंतर गाडी निघाली आहे. तर आता नेक्स्ट स्टेशन आहे आपलं छत्रपती संभाजीनगर. सकाळी कटिंग केलं नव्हतं त्याच्यामुळे लई बेकार दिसू लागलं. आता थोडं आवरेजमध्ये दिसालो. तर मस्त एन्जॉय करत जाऊया. हे बघा काय बघत असेल एवढं गाणे बळ्या. कानात हेडफोन घालून व्हिडिओ कॉलवर आहे वाटायला भाऊ आपला कोणाला. लई हास आले. क्रॉसिंग आहे वाटतं. गाडी थांबलेली आहे बदनापूरला, क्रॉसिंगसाठीच थांबली. आणि 12:30 झालेले आहेत. तर छत्रपती संभाजीनगरला गेल्यानंतर आपण जेवण करून घेऊया. जेवणासाठी घरून डबा आणलेला आहे, तेच खाऊया कारण की बाहेरला जास्त खाता येत नाही तेलकट. तर संभाजीनगरमध्ये गेल्यानं जेवण करूया. ओके. आपली गाडी आलेली आहे छत्रपती संभाजीनगरला. इथला 5 मिनटाचा हॉल्ट टाईम आहे. त्यानंतर मग इथून पण निघणार आणि आपण आता जेवण करून घेऊया. घरून डबा आणलेला आहे, ते डबा खाऊया.
तर आता आपली गाडी आलेली आहे जंक्शनला आहे बघा, तुम्ही पाहू शकता भुसावळ जंक्शन. इथं एक 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. आधी पण उतरण्याचा प्रयत्न केला जळगावला, पण जळगावला 2च मिनिटाचा हॉल्ट होता, त्याच्यामुळं टाईम भेटला नाही व्हिडिओ बनवायला. तर आता इथून आता वाजलेले आहेत 6:05. तर आता डायरेक्ट आपल्याला भोपाळला 12 वाजता सोडेल गाडी. त्यानंतर नाईटच होते. आपण भुसावळमध्ये खाण्यासाठी खूप ऑप्शन आहेत. तर बघा, हे बघू शकता, हे बघू शकता. तर पाण्याची बॉटल घेत आहेत बळवंत. कारण का 400 किलोमीटर कुठं ट्रेन थांबणार नाही, डायरेक्ट 400 किलोमीटर डायरेक्ट. तर 400 किलोमीटरला आता डायरेक्ट भोपाळ जंक्शन आहे. भोपाळ तर आता रात्रीचे वाजलेले आहेत 8. तर आपण आता झोपूया आणि सकाळी भेटूया. हे गाईज, गुड मॉर्निंग. तर आता आपण आलो आहोत आग्रा स्टेशनला. ही आहे आग्रा स्टेशन आणि आपली गाडी आहे ही. तर आता इथून आधी बाहेर जाऊया, नाश्ता करूया, त्यानंतर मग बघूया कुठं जायचं काही नाही. तर चला मग आधी नाश्ता करू. तर आता रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत. हे आहे उत्तरमध्ये रेल्वे, आग्रा रेल्वे स्टेशन आहे. तर बाहेर निघूया, एक्झिट मारूया आणि नाश्ता कुठं आहे काही नाही बघूया. काही काय असेल तर खाऊया आणि त्यानंतर बघूया कुठे कुठे जायचं आहे ते सांगतो तुम्हाला. तर आता आपण नाश्त्यासाठी पोहा मागवलेला आहे. पोहा खाऊया, त्यानंतर मग कुठे जायचं तुम्हाला सांगतो पुढे. तर आता निघालो आहोत आपण ताजमहल पाहण्यासाठी. तर आता मदत आलेलो आहोत आणि इथं आम्हाला आलेल्या 50 रुपये तिकीट दिलेलं आहे ताजमहल बघण्यासाठी फक्त. ह्याची लई कमाई दिसाली आहे बघा. 15 रुपये टॅक्स आणि 35 रुपये एंट्री पास. तर जाऊया मधात, बघूया कसं आहे काही नाही ताजमहल. 50 रुपये तिकीट मिळणं जास्त आहे. पाहू शकता तुम्ही, आपण बारीला लागलो आहोत. मधात जायला बारी आहे. तिकीट बाहेर से लेके आए अंदर. ऑनलाइन इधर ऑनलाइन बोला ना 50 रुपये में. तर आता आपण ताजमहलच्या जवळ आलेलो आहोत. हे बघा, जवळून असं दिसतं ताजमहल. तर तुम्हाला यमुना नदी दाखवतो. यमुना नदी आहे ताजमहलच्या बाजूला. धन्यवाद. हे बघा, ही नाही, थोडं दूर आहे, थोडं जाऊया तिथं जवळ आणि जवळून तुम्हाला दाखवतो यमुना नदी. आणि हे आहे ताजमहल. चला बघा, ही आहे यमुना नदी आणि हे आहे ताजमहल. बघा किती